तर निधी वाटपावरून महायुतीत महाभारत सुरू झालेला आहे। सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारचा सामूहिक निर्णय सर्व खात्यांना बंधनकारक असल्याचं म्हटलंय। या निर्णयाचं त्यांनी स्वागतच केलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी पैसा वळवला, रडता कशाला असा हल्लाबोल खासदार राऊतांनी केला। माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल। शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते। राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात। माझ्या खात्याचा पैसा वळवला, अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय। त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून। तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे?